ॲक्च्युली हे असे गाड्या घेऊन जातात, जाऊ दे नाही तर परत मारता आपल्याला. बात तो सही है. ॲक्च्युली असे बाईक्स वगैरे घेऊन जातात, तर तिथे मी बघितले कारवीची जेवढी झाडं होती ना ती पूर्ण गाडीच्या टायर खाली तुडवली गेलेली होती. तर मित्रांनो एकदम भरपूर मस्त असं वातावरण झालेलं, क्लायमेट झालेलं आहे, पूर्ण फॉग म्हणजे धुकं आलेला आहे पूर्ण. आणि इकडे पाहू शकता गाड्या सुद्धा दिसत नाही. आणि हे सगळे छपरी यांना बोलतात छपरी चाले करणारे, हे सर्व छपरी चाले करणारे पब्लिक आहे. तरी अशा ठिकाणी शांतपणे अनुभव घ्या तुम्ही. शांत beautiful nature in Lonavala guys, come on. नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि आज मी चाललोय, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल, तर आज मी चाललोय लोणावळ्याला. 7 वर्षातून एकदा फुलणारी कारवीची फुलं, त्यांचा खूपच मस्त असा फेस्टिवल लागलेला आहे. म्हणजे 7 वर्षातून एकदाच फुलतात, तर ते पाहण्यासाठी मी आणि जयदीप चाललोय आपला इथे लोणावळ्याला. तर रतनगडावर पण संपूर्ण सह्याद्रीमध्ये सुंदर फुलांचे दृश्य पाहण्यासाठी भेटतात. एकदाच निसर्ग आपला कधीतरी असं सुंदर रूप दाखवतो, तर ते पाहण्यासाठी आज त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही चाललोय लोणावळ्या इथे. तर पाहूया, भरपूर जणांच्या व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत, तर आता आपण सुद्धा जाऊया, आपला ब्लॉग तिकडे करूया कंटिन्यू. तर निघतोय, खूप उशीर 9 वाजता निघायचं होतं, पण ॲक्च्युली वाजायला आले 10, कारण मला एक ठिकाणी कॉल आला होता, तिकडे गेलो होतो, काम होता. तर चला मित्रांनो निघूया आपण आता. तर मित्रांनो सकाळी मी मागाशी बोललो व्हिडिओमध्ये का कॉल आला होता, तर कॉल आला होता ॲक्च्युली हा आम्हाला भेटला आहे. तर आज साप पण बोलू शकत नाही, तर मी 2-3 जणांना विचारलं, तर हा बोलतात का एक वाड्याचा प्रकार आहे. तर मागाशी मी याची माहिती वाचली जरा, तर याला आता मी सोडतोय. तर हा सेम वाम असते ना, वाम मासा, त्या प्रकारचा आहे. तर पप्पांना मी विचारला, पप्पा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा पहिल्यांदा बघितला आहे का, कारण मी हा पहिल्यांदा बघितला, म्हणून मी पप्पांना विचारला. तर पप्पा बोलता हा पाण्यातला वाला आहे. तर त्यांच्या लँग्वेजमध्ये असेल, पण याला ॲक्च्युली दुसरं नाव आहे. आणि वाला म्हणजे वामीसारखा दिसतो. आता त्याला मी पाण्यात सोडून देतो. दाखव पाहू शकता. तर त्याला मी पाण्यात सोडतोय. ओके, रिलीज. तर असं नवीन काहीतरी प्रकार बघायला भेटला मला. ॲक्च्युली हा नवीन नाही, पण माझ्या नजरेसमोर हा नवीनच प्रकार होता. तर आता जयदीपला पण मी पिक केलेलं आहे, आणि आता इथून आम्ही जातोय लोणावळा कारवी फेस्टिवल बघण्यासाठी. तर कसा मस्त वाटेल? मस्त बाय. आम्ही दोघंच चाललोय, कोणच आमच्या सोबत नाही. प्रतीक पवार येणार होता, पण ॲक्च्युली बाईक नसल्या कारणाने, त्याला पार्टनर नसल्या कारणाने आम्ही दोघंच चाललोय. आणि आज ॲक्च्युली माझी सुट्टी. तर मित्रांनो निघायचं का? यस ब्रो. चलो आता अभी आगे का कंटिन्यू कर तू.
तर मित्रांनो जस्ट आता फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि इथे असलेले वेगवेगळे थोडीफार प्रकारची फुलं आहेत ती तुम्हाला मी या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. जयदीप पण मागे आहे. तर आता तुम्हाला मी जी ते असलेली थोडी थोडी फार कुठलीही प्रकारची फुलं आहेत ती मी तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि खास इकडे ह्या फुलांचा आनंद म्हणजे ही फुलं बघण्यासाठी जास्त प्रमाणात आता या सीझनला लोक येत आहेत, कारण की कारवीची फुलं ही 7 वर्षातून फुलतात. आता मी तुम्हाला दाखवतो, सिनेमॅटिक शूट घेतो आणि तुम्ही मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कारवीची फुलं. तर हा जो महोत्सव भरलेला आहे कारवीच्या फुलांचा तो येतो 7 वर्षातून. तर मित्रांनो अजूनही आपल्याकडे 2 हफ्ते बाकी आहेत. तर लवकरच कारवीची फुलं बघायची असतील तर या आणि लवकरच बघून जा. लोणावळ्यामध्ये टायगर पॉईंटच्या पुढे आंबे व्हॅलीच्या इथेशी ठीक रस्त्याच्या बाजूलाच फुललेली आहेत आपली कारवीची फुले. आणि 7 वर्षातून 7 वर्ष तुम्ही वाट बघू नका मित्रांनो, लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा. तर मी ही माझ्या लाईफमध्ये बघितलेले आहेत पण अशी पूर्ण बहर आलेला असा बघितला नाहीये. तर कारवीची फुले फुललेली आहेत आणि याच मौसममध्ये नवरात्र उत्सवच्या अगोदर हा मौसम असतो या कारवीच्या फुलांचा फुलण्याचा. आणि खूपच मस्त वाटलं आणि इकडे भरपूर पब्लिक होती. तर आम्ही आलो आतमधीतल्या बाजूला आणि इकडे मस्त क्लायमेट बघा. हे पूर्ण दिसतंय ती कारवीची फुलं आहेत आणि पूर्ण कारवीचं झाड आहे. तर अर्ध्या झाडांना फुलं आलेली आहेत तर अर्ध्या झाडांना आलेली नाहीत. आणि इकडे जयदीप ब्रो, कसा वाटला तुला? एकदम भारी, एकदम भारी. तो गाईज आपल्या इथे लोणावळ्यामध्ये भरलेला आहे कारवी फ्लॉवरचा फेस्टिवल. तर बघायचं असेल तर मित्रांनो 7 वर्षाची वाट बघू नका, कारण की 7 वर्षात ही फुलं फुलतात आणि त्यांचा आनंद, त्यांचा जो नजारा इथे खूपच नॅचरल ठिकाण म्हणजे लोणावळा. आणि इथे फुललेली कारवीची फुलं ही 7 वर्षातून फुलतात. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या, कारण की 7 वर्ष थांबू नका. 7 वर्षामध्ये तुम्हाला बघायला भेटतील नाही भेटतील, या 7 वर्षामध्ये आपल्या जीवनात काय घडेल काय नाही. तर मित्रांनो प्लीज या आणि कारवी फेस्टिवल बघा, कारण की असा फेस्टिवल 7 वर्षातून भरतो. म्हणून आज मी आणि जयदीप दोघे जण आलोय कारवी फेस्टिवल बघण्यासाठी. तर खूपच मस्त, मगाशी एकदम क्लिअर क्लायमेट होता
तर आता पूर्ण धुका आलेला आहे, फॉग व्हेरी व्हेरी फॉग. आणि मी ते तो फॉग कमी आहे कारण की मी जिथे जातो ना तिथे मी गरम आहे ना, तो फॉग लांबून जातो. तर टिंगल करतोय. तर नक्कीच कार्वी फेस्टिवल बघायला या 7 वर्षातून अजूनपर्यंत 2 हप्ते आपल्याकडे आहेत. 2 हप्ते आहेत, ही फुलं फुलणार आहेत. त्याच्यानंतर 7 वर्ष वेट करू नका, थांबू नका मित्रांनो. प्लीज याल तर नक्की बघून जा कार्वीची फुलं. आणि मित्रांनो मी एक सांगेन या व्हिडिओच्या माध्यमातून, मी बहुतेक जणांना इथे बघितलं काही काही फुलं तोडलेली आहेत. सोनटिकीची फुलं आहेत, पिवळ्या कलरची असतात, सोनक्की का काहीतरी असं नाव आहे, कन्फर्म मी करेन कारण मी विसरलोय. तर ही फुलं बहुतेक वेगळ्या प्रकारची फुलं त्यांनी तोडलेली आहेत आणि हातात घेऊन फोटोशूट करतायत. मित्रांनो नेचर म्हणजे निसर्गाच्या ठिकाणी आलोय आपण, निसर्गाच्या ठिकाणी आलोय. तर प्लीज फुलं वगैरे तोडू नका, त्यांचं सुंदरता बघा, त्यांची सुंदरतेचा अनुभव घ्या आणि आनंद घ्या. कारण की तोडून तुम्ही फोटोशूटसाठी जर ते करत असाल तर बिलकुल हे चुकीचं आहे. कारण की ते येतात 7 वर्षातून आणि त्यांना तोडू नका. तर खूपच मस्त आहेत, दाखवा. चला या. तर मित्रांनो आता आपण कार्वीची झाडं पण बघितली, कार्वीची फुलं बघितली आणि थोडा पुढं आलो आम्ही. अजून बरं आतमध्ये जाऊया पठारावर. तर येता येता आम्हाला भेटली सोनकी, म्हणजे सेनिशिओ ग्राहमाई, शास्त्रीय नाव त्याचं आहे आणि आपल्या इकडे त्याला बोलतात सोनकी. तर खूपच मस्त इथे त्यांचाच बहर दिसतोय जास्त, बघा सोनकी. तर या सीझनमध्ये ही फुलं सुद्धा फुलतात आणि आपण कासपटावर गेलो तर ही फुलं, कार्वीची फुलं, अनेक प्रकारची फुलं तिथे आपल्याला पाहायला भेटतात. तर आता आपल्या इथेशी जेवढे आहेत तेवढी मी इथे दाखवतो. इथे जास्त प्रमाणात नाही आहेत पण इथे सोनकी भेटला आपल्याला आणि कार्वीची फुलं भेटली. तर आता पुढे जाऊया, चला. तर मित्रांनो ॲक्च्युली पूर्ण कार्वीचा जो पठार आहे तो फिरत आलो आम्ही, अधूनमधून फिरत आलो. पण कार्वीची झाडं बघितली तर सगळीकडे या रंगाची फुलं आहेत. पण अचानक येता मी मागाशीच बोललो जयदीपला का आपण चुकीच्या वाटेतून येत आहोत. पण चुकीच्या वाटेतून आलो तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पण बघायला भेटतील. तर आलोच ते वेगळ्या वाटेतून. तर इकडे पुढे सफेद रंगाची कार्वीची फुलं बघायला भेटली. तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात. पहा सफेद रंगाची कार्वीची फुलं आणि ती दाखव, बघा डिफरंट किती फरक आहे. तर अशा गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला, एकाच जातीची वेगवेगळी पण माणसं असतात, एकाच जातीची वेगवेगळी फुलं असतात, एकाच जातीची वेगवेगळी झाडं असतात. तर असे वेगवेगळे अनुभव आपल्याला अनुभवायला भेटतात, ते म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात या रानामध्ये, सह्याद्रीमध्ये. दाखव दारू जवळ घे. मित्रांनो बोललो वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतील. सफेद कार्वीची फुलं भेटली, त्याच्यानंतर पुढे आलो सोनकी भेटली. पण ती सोनकी नाही तर याला आता बोलू काय मी, दाखव. बघा कलर मध्ये फरक बघा, हे बघा. तर एकाच जातीचे अनेक झाडं फुलं असतात बोललो मी, तर त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर चला आता आपण पुढे निघूया. तर मित्रांनो फायनली आम्ही जो कार्वीची फुलं फुललेला जो पठार आहे त्या पठारावरून आम्ही फायनली आलोय. खूप दमलो कारण आम्ही एकदम लास्ट पॉइंटला गेलेलो आणि तिथून आलो. जयदीप तुला कसा वाटला अनुभव इथला? एकदम भारी ना. आणि मागाशी कमी होती पब्लिक आणि आता भरपूर पब्लिक आहे. आणि ॲक्च्युली हे असे गाड्या घेऊन जातात, बाईक्स वगैरे घेऊन जातात. तर तिथे मी बघितले कार्वीची जेवढी झाडं होती ना ती पूर्ण गाडीच्या टायर खाली तुडवली गेलेली होती. आणि कुठेतरी चुकीचं आहे कारण आपण इतशी सुंदरता बघायला येतो निसर्गाची, तर ती जपली पाहिजे. तर हे बाईक वगैरे घेऊन फोटोशूटसाठी आतमध्येच गेलेले. मी पण फोटोशूट केला एका बाईकवर, पण आम्ही गाडी आतमध्येच नव्हती नेली. आतमध्ये एक कोणाची तरी गाडी होती त्याच्यावर आम्ही फोटोशूट केला. तर गाडी अशा आतमध्येच नेऊ नका कारण की भरपूर कार्वीची झाडं त्या गाडींच्या टायर खाली तुडवली गेलेली आहेत आणि नासधूस झालेली आहे त्यांची. तर खूपच चुकीचं आहे. आणि ते या तुम्ही मनोरंजनासाठी या, आनंद घ्या, इथल्या निसर्गाची मजा घ्या, अनुभव घ्या वेगवेगळा. पण अशी गोष्ट करू नका मित्रांनो. हा एक माझ्याकडून तुमच्यासाठी एक मेसेज आहे कारण की निसर्ग जपा
निसर्गाची आपण निसर्ग सेव्ह नेचर, सेव्ह ॲनिमल, सेव्ह नेचर, निसर्ग जपा. चला, कारण की भविष्यामध्ये फ्युचरमध्ये आपल्याला त्याची खूप अत्यंत गरज आहे. इथे आमची स्कूटी, दीदीची स्कूटी घेऊन आलो मी. इथे आमची स्कूटी पार्क केलेली आणि आता आपण कुठे जायचा, नाश्ता करायचा पहिले. कारण की इथं सकाळपासून आपण आलोय, नाश्ता केला नाही केला. तू 2 भाकरी खाऊन आले. तर आता सर्वप्रथम आपण नाश्ता करू. कुठे जायचा बोल? कुठं पण? मॅगडी, डॉमिनोज. तू नेतस खर्च कोण? ओके डन. चला, आपला स्पॉन्सर आहे आज नाश्त्याचा. चला निघूया आपण आता, जास्त वेळ थांबत नाही ते. बाय बाय कर, बाय बाय. तू आज ब्लॉगचा मेन. तर मित्रांनो, एकदम भरपूर मस्त असं वातावरण झालेलं, क्लायमेट झालेलं आहे. पूर्ण फॉग म्हणजे धुकं आलेला आहे पूर्ण. आणि इकडे पाहू शकता गाड्या सुद्धा दिसत नाही. आणि हे सगळे छपरी यांना बोलतात छपरी चाले करणारे. हे सर्व छपरी चाले करणारे पब्लिक आहे. तरी अशा ठिकाणी शांतपणे अनुभव घ्या तुम्ही. शांत, गाणी वगैरे, साऊंड, गाडी वगैरे सर्व बंद. बघा पूर्ण धुकं आहे. पुढे जातील गायब होतील. तर मित्रांनो, असा अनुभव बघायला फक्त इकडे सह्याद्रीमध्ये भेटतो. तर नक्कीच या. मी आवर्जून विनंती करतो, मी येतोच, तुम्ही पण या. बघा, नाही तुम्ही टेन्शन मुक्त झाले तर हारलो. काय जयदीप? तर आम्ही भरपूर जणांचं टेन्शन असं घालवलेलं आहे. बघत होती, बघू नको तिला. बरं, ऑलरेडी बुकिंग आहे माणूस. चला तर निघूया. आपण इथं निसर्ग बघायला आलोय, दुसरं काय नाही. छपरी चाले करायला आलो नाही मित्रांनो. चला दाखव रे आता पुढचा सीन तू. देखो लोनावला में है, नेचर का आनंद लो. मेरू देखो कैसा धुका, आगे की गाड़ियां नहीं दिख रही है, बत्तियां जला रही है. तांबडी चांबडी चमकते उन्हात ना, लाका 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 लाका. पण इथं ऊनच नाही तर तांबडी चांबडी चमकेल कशी. एन्जॉय ब्रो. लोनावला, सह्याद्री, एन्जॉय महाराष्ट्र. Nature life is very best and very beautiful guy. मित्रांनो, फायनली आलो मी घरी जस्ट. आणि जसं काय आम्ही लोणावळ्याच्या खाली उतरलो घाटातून, घाट उतरल्या खोपोलीपासून जो पाऊस लागला, असा पाऊस होता बापरे बाप, खूपच जोरात. आणि नशीब आमचे आम्ही रेनकोट पाठी नेले होते. आणि येताना जो पाऊस लागला होता खूपच जोरात. नद्यांना भरपूर पाणी आलेलं आहे. 2च तासाचा पाऊस पडला वाटतं इकडं, आमच्या इकडं. पण पाणी असं आलंय ना नद्यांना भरपूर. आणि जास्त काही बोलत नाही, ब्लॉग करतोय एंड. आणि आपला कार्वी फेस्टिवल कसा वाटला? मस्त वाटला ना? नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो परत बोलतोय, सबस्क्राईब करा, बाजूची घंटा पण वाजवा. आणि मी करतो ब्लॉग एंड. तर नंतर असंच कुठेतरी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन कुठल्या तरी ठिकाणी आपण जाऊच. आता करतोय गुड नाईट.